जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन या पुस्तकातील आज 9 एप्रिलचं प्रवचन. संत हे भगवंताची आठवण देण्याचे कार्य करीत असतात. ज्याला सत्याचे ज्ञान झाले तो सर्वज्ञच बनला आणि जे या सत्याला धरून राहतात ते संत होत. संत आपल्याला मार्ग दाखवायला तयार असतात, परंतु आपला अभिमान आड येतो आणि आपण संतांना नावे ठेवतो. एक जण संतांना उद्देशून म्हणाला, तुम्ही आमचे नुकसान करता. अपकार करणाऱ्यावरही उपकार करायला सांगून आम्हाला मेषपात्र करता. वास्तविक आपल्या संतांनी कर्माचा ढीग पाडला आहे, पण त्यांच्या आणि आपल्या कर्मांमध्ये फरक आहे. राम करता या भावनेने त्यांनी कर्म केले. आपण मीपणाने करतो म्हणून कर्म आपल्याला बंधनकारक बनते. संतांची कामगिरी कोणालाच दिसत नाही आणि आमची फक्त दिसण्यापुरतीच असते, त्यामुळे ती पुरी पडत नाही. एखादा पुष्कळ ज्ञानी झाला, पण ते ज्ञान जर वृत्तीत उतरले नाही तर त्याचा काय उपयोग. जगाचे खरे स्वरूप समजून घेण्यासाठी जो सुखदुःखाच्या जाळ्यात सापडला नाही त्याच्याकडे जावे. तो साक्षीत्वाने राहून जगापासून अलिप्तच राहतो. कर्म करूनही तो अलिप्तच राहतो. आपण मात्र सुखदुःखात गुरफटून जातो. संतांचे अंतःकरण शुद्ध असल्यामुळे त्यांची शिव्यांची भाषासुद्धा न बोचणारी, किंबहुना आशीर्वाद रूपच ठरते. सत्पुरुष काही विद्वान नसतात. अतिविद्वान मनुष्य कोणी सत्पुरुष झालेला ऐकिवात नाही. कोणी 8व्या वर्षीच घरातून निघून जातो, तर कोणी लग्नातून पळून जातो, तर कोणाला लिहायला वाचायलाही येत नाही. असे लोक सत्पुरुष झालेले आढळतात. संतांनी देह सोडल्यावर सुद्धा लोकांना त्यांचे अस्तित्व भासते. लहान मूल बाहेर खेळत असले परंतु मध्येच त्याला आईची आठवण होऊन तो तिच्याकडे धावतो. याचा अर्थ असा की मुलाला आईचे सूक्ष्म स्मरण सतत असते. तसा भगवंताचा चटका, तशी त्याच्या अस्तित्वाची जाणीव, तशी त्याची निष्ठा आपल्याजवळ पाहिजे. भगवंताची अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो. त्या स्थितीत त्याला कोणी संत भेटला की तो निवांत होतो. संत हे खरोखर आईसारखेच आहे. ते आपल्याला भगवंताची आठवण देण्याचे कार्य करतात. सर्व जगावर संतांचे उपकार आहेत. त्यांनी परमात्म्याला सगुणात आणले आणि तो आपल्याला सुसेव्य केला. परमात्म्याला आपलासा करून घ्यायला नामस्मरण हे सोपे साधन दिले आहे. एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी असे सोपे सद्ग्रंथ निर्माण केले आणि यथाशक्ती अन्नदान करणे हेच कलियुगात उत्तम साधन आहे असे आपल्याला सांगितले आहे. या 4 गोष्टी आचरणात आणायचा प्रयत्न ज्याने केला त्याला काही कमी पडणार नाही, नेहमी समाधानच राहील. जग संतांशिवाय असणे शक्य नाही. आम्हाला त्यांना ओळखता येत नाही. जय श्रीराम. ह्यातला एक शब्द सुसेव्य म्हणजे सहज सेवा करता येण्यासारखा. मला पहिल्यांदा वाचलं तेव्हा लक्षात नाही आलं, म्हणून मी एकदा परत एक्सप्लेन केलं. सुसेव्य म्हणजे सहज सेवा करू शकतो असा. इस प्रवचन में कहा गया है कि संतों का काम ये है कि वो हमें बार बार भगवान का अस्तित्व है इसका एक तो हमें साक्षात्कार भी देते हैं और हमें नामस्मरण के लिए वो बाध्य करते हैं. लेकिन हम हमारे अहंकार में इतने खोए हुए हैं कि हम उनकी बातें सुनते नहीं हैं या फिर उन्हें झूठा साबित करते हैं. उनको कहते हैं कि आप हमको हमारे संसार से दूर कर रहे हो, आप ये बराबर नहीं कर रहे हो. ऐसे बहुत सारे आरोप संतों पर हम लोग हमारे अभिमान की वजह से करते हैं.
लेकिन शाश्वत आनंद और शाश्वत सुख भगवान के निरंतर स्मरण से ही आपको मिलेगा। ये बाद में धीरे धीरे सब हमारे अनुभवों के बाद हमको भी ध्यान में आता है। तो क्यों ना इसकी शुरुआत पहले से की जाए और नामस्मरण पहले से शुरू की जाए, और बाद में बुढ़ापे में करेंगे, बाद में करेंगे, ये सोचना सही में गलत है, क्योंकि ज़िंदगी का क्या भरोसा। जय श्री राम। श्री राम जय जय 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 राम। जय श्री राम।